हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026, शालिवान शके 1947 संवत्सर विश्वासू आयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची अष्टमी तिथी आहे. उद्या पहाटे 4:52 नवमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे. दुपारी 3:07 रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ऐंद्र योग आहे. सकाळी 7:24 वैधृती योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4:26 विष्कंभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सायंकाळी 5:58 भवकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4:52 बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा शनी देवतेची करावी लागणार आहे. शुभ स्थितीत असता काही करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:03 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:41 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थितीसुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर वक्री ग्रहामध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 पासून असंगत आणि वक्री झालेले आहेत. मित्रांनो, हे दोन्ही ग्रह आपल्या जन्मकुंडलीच्या मातून आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर 1 पळी पाणी, थोडे अक्षत, 1 फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिवा शिवा शंभो राजने प्रवर्तमान सत्य ब्रह्मणोतिथी परादेश्वरा कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदमान शालिवान शके 1947 प्रभादी 6 संवत्सरांमध्ये विश्वासू नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्लपक्षे भूम वासरी कृतिका नक्षत्र इंद्र योगे विष्टकरणे अष्टमे शोभती तो वीर गोत्रात उत्पन्न कडपा मोह पात्र दुर्दशा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा मी इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:24 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 25 मार्च, दिनांक 5, 7, 8, 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 25, 26 मार्च, दिनांक 5 आणि 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 26, 28 मार्च, दिनांक 5, 8 आणि 15. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 26 मार्च, दिनांक 5, 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 28 मार्च, दिनांक 5, 8, 14 आणि 15. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहू द्या. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिला आहे 26 दिनांक 26, 27 मार्च, दिनांक 5, 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 25, 26 मार्च, दिनांक 5, 7, 8, 12, 14, 15 आणि 16. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 26, 28 मार्च, दिनांक 5, 14 आणि 16. भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिला आहे मार्च, दिनांक 3. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 26 मार्च, दिनांक 5, 8, 15 आणि 16. मित्रांनो, यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा, देवकाळात करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. मित्रांनो,
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची माहिती आहे ती पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो नाही. दिनविशेषमध्ये दुर्गा अष्टमी. आपण जर या व्रताचे नियमित पालन करत असाल तर आज नियमामध्ये राहून आपल्याला याचे आचरण करायचे. सायंकाळी मात्र आपल्याला दुर्गा मातेच्या मंदिरात जाणे जमत असेल तर अवश्य जावे मित्रांनो. पण दुर्गाष्टमी याचा अर्थ असा मित्रांनो की आपल्या कुलदेवीची सेवा आपण करायची. ती जर अभिषेकयुक्त आपली रोजच्या रोज होत असेल तर आपल्याला मंदिरात जाण्याची गरज नाही. पण मंदिरामध्ये जायचे म्हटले तर आपण आपल्या कुलदेवीच्या मंदिरातच जावे, गावात असलेल्या मित्रांनो. आणि दुर्गा माताच जर आपली कुळदेवी असेल तर मग काही प्रश्न नाही मित्रांनो. मग मंदिरात जाऊन आपण दर्शन विधिवत घेऊ शकता. मंत्र जप करा, दिवसभर उपवास करा आणि तो पूजा दर्शनानंतर आपण तो उपवास घरी येऊन सोडू शकता मित्रांनो. अष्टमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित आपले नातेवाईक आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करावं किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. सायंकाळी 5:58 भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे हा अशुभ योग आहे. त्यामुळे आपण शक्यतो यामध्ये रेग्युलर कामे करावीत. महत्त्वाची किंवा विशेष कामे केल्यास त्यात अपयश येण्याची शक्यता असते. म्हणून मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे. आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो. राहुकाळ मित्रांनो सकाळी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे यात विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नका. रेग्युलर कामेच करा, अन्यथा आपल्याला अपयश येऊ शकते कामामध्ये मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.